श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बघणार आहोत स्वतःचं घर होण्यासाठी विश्वकर्मा देवाची कोणती सेवा करावी, विश्वकर्मा देवाचे थोडक्यात महत्त्व काय आहे, विश्वकर्मा देव हे स्वतः काय आहेत हे पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर विश्वकर्मा देव हे देवांचे शिल्पकार आहेत। घर, मंदिर, यंत्रसामग्री, वाहन, वास्तू यांचे देव म्हणून त्यांची ओळख आहे। ज्यांना स्वतःचे घर घ्यायचे आहे किंवा बांधायचे स्वप्न आहे त्यांच्यासाठी विश्वकर्मा देवाची सेवा फार प्रभावी मानली जाते। आता याआधी मी सेवा सांगण्याआधी तुम्हाला थोडक्यात विश्वकर्मा देवांविषयी सविस्तर माहिती सांगते। विश्वकर्मा देव हे सर्व सृष्टीचे शिल्पकार आणि वास्तुकार मानले जातात। हिंदू धर्मात ते देवांचे अभियंता म्हणजेच आत्ता आपण म्हणतो इंजिनियर, आर्किटेक्चर आणि डिझायनर सुद्धा त्यांना म्हटलं जायचं पूर्वीच्या काळी। काही ग्रंथांमध्ये त्यांना देवतांचा कारागीर असेही म्हटले आहे। आता विश्वकर्मा देवांचा जन्म कसा झाला? पुराणानुसार विश्वकर्मा हे ब्रह्मदेवांचे मानसपुत्र मानले जातात। त्यांनी पाहिलेलं प्रत्येक स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची त्यांना विलक्षण शक्ती होती विश्वकर्मा देवांना। त्यांनी देवांसाठी अनेक अद्भुत वास्तू आणि शस्त्रास्त्रे तयार केली। विश्वकर्मा देवांनी ज्या काही महान रचना केलेल्या आहेत, म्हणजे पूर्वीच्या काळातील जे काही स्वर्गातील इंद्रलोक असतील, द्वारका नगरी असेल, परत लंकेतील सोन्याच्या नगरी असतील, श्रीकृष्णासाठी जी सुवर्ण नगरी होती म्हणजेच आपण त्याला द्वारका नगरी म्हणतो, ह्याची सुद्धा पूर्ण रचना विश्वकर्मा देवांनीच केलेली आहे। लंकेतील सोन्याची नगरी आहे, पुष्पक विमान असेल, अनेक दिव्य अस्त्रे आणि शस्त्रे सुद्धा, या सगळ्यांची रचना विश्वकर्मा देवांनी केलेली आहे। आता द्वारका ही त्यांची सर्वात प्रसिद्ध निर्मिती मानली जाते। विश्वकर्मा देवांचे द्वारका ही सर्वात म्हणजे विश्वकर्मा देवांनी त्या द्वारकेची जी रचना केली आहे ती आज सुद्धा खूप प्रसिद्ध मानली जाते। विश्वकर्मा देवांचा जो परिवार आहे त्यांच्या पत्नीचं नाव आहे घृताची। त्यांना 5 पुत्र होते जे आजच्या काळातील प्रमुख कारागीर जातींचे आद्य मानले जातात। पहिला जो आहे तो सुतार आहे, लाकूड काम करतो। दुसरा आहे तो लोहार आहे, लोखंड काम करतो। तांबट आहे म्हणजे बघा तांब्याची वगैरे धातूची भांडी वगैरे बनवणारी जे कामं करत असतात त्यांना आपण तांबट बोलतो। सोनार म्हणजे सोन्याच्या वस्तू वगैरे जे ज्वेलरी वगैरे तयार करतात ते। शिल्पकार म्हणजे की बघा कोरीव काम म्हणजे मोठ्या मोठ्या शिळा वगैरे असतात, दगड वगैरे असतात, त्याच्यावरती कोरीव काम वगैरे करणं, देवांची मूर्ती बनवणं, यांना शिल्पकार असे म्हटलं जातं। यामुळेच कारागीर, इंजिनियर, आर्किटेक्ट, मेकॅनिक, गाडी चालवणारे असतील किंवा फॅक्टरीत काम करणारे लोक असतील, ते विश्वकर्मा देवांना आपले आराध्य मानले जातात। आता बघा आपण बऱ्याच ठिकाणी पुणे झालं, मुंबई झालं, अशा मोठ्या मोठ्या ज्या काही प्रोडक्शन फॅक्टरी असतील ना, प्रोडक्शन असेल बघा, जिथं असेंब्ली असते ना तिथं विश्वकर्मा देवांचे फोटो वगैरे लावलेले असतात। बरोबर आपण ज्यावेळेस कंपनीच्या आतमध्ये एंट्री करतो ना त्यावेळेस एकदम समोर एंट्रीला फ्रंट साईडला खूप मोठे विश्वकर्मा देवांचे फोटो लावले जातात। मी पण पुण्यामध्ये ज्यावेळेस इंजिनिअरिंग झालेलं आहे माझं, ज्यावेळेस मी पुण्यामध्ये जॉब करत होते ना त्यावेळेस सुद्धा मी हे बघितलेलं आहे स्वतः, की प्रत्येक कंपनीमध्ये मी 2-3 ठिकाणी कंपनीमध्ये गेलेले आहे, पण तिथं सुद्धा मला विश्वकर्माचा फोटो एकदम फ्रंट साईडला लावलेला असतो आणि त्यांची रोज नित्य नियमाने ते पूजा वगैरे सुद्धा करतात। विश्वकर्मा देवांचं महत्त्व सुद्धा खूप असंख्य पटीनं आहे। त्यांची सुद्धा आपण सेवा केल्याच्या नंतर त्याचं फळ सुद्धा आपल्याला अधिक पटीने मिळत असतं। तर बघा आता ज्या वेळेस आपण स्वतःचं घर होण्यासाठी जी सेवा करणार आहोत ना, आता मी ते तुम्हाला सांगते। तर बघा ही सेवा सुरू करायची आहे कोणत्याही बुधवारपासून सुरू केली तरी चालेल। मग आता बुधवारी तुम्हाला सुशीर्भूत व्हायचं आहे। सुशीर्भूत झाल्याच्या नंतर देवासमोर एक पाट ठेवायचा, पाटावरती पिवळं वस्त्र अंथरायचं, पिवळं नसेल तर तुम्ही लाल वस्त्र देखील अंथरू शकता आणि पिवळं वस्त्र अंथरायचं। विश्वकर्माचा फोटो असेल तर ठीक, फोटो नसेल तर तुम्ही सुपारी म्हणून सुद्धा विश्वकर्मा देवांची मांडणी करून त्या देवांची सेवा करू शकता। तर आता बघा पहिल्या दिवशी तुम्हाला फोटो असेल ठीक, मूर्ती असेल त्यापेक्षाही उत्तम, दोन्हीही नसेल तर तुम्ही सुपारीला विश्वकर्मा देव मानून सुद्धा तुम्ही ही सेवेला सुरुवात करू शकतात। बघा देवांना फक्त सेवा प्रिय असते, बाकी तुम्ही षोडशोपचार
पूजा वगैरे करणं किंवा खूप काही म्हणजे डेकोरेशन वगैरे करणं ह्याला जास्त महत्त्व देत नाहीत. फक्त आपण किती चांगल्या आणि निर्मळ भावनेने आपण एखादी सेवा करतो ना, याच्यावरती जास्त जास्त गोष्टी अवलंबून असतात. तर तसंच करायचं आहे आपल्याला. एका पाटावरती पिवळं वस्त्र किंवा लाल वस्त्र अंथरायचं आहे. त्याच्यावरती फोटो ठेवायचा. जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही ज्या दिवशीपासून ही सेवा सुरू करणार आहेत ना, त्या दिवशी त्यांचा अभिषेक करायचा. मग तुम्ही एक वेळा गणपती अथर्वशीर्ष स्तोत्र म्हणू शकता, एक वेळा पुरुष सूक्त म्हणू शकता. हे दोन्ही म्हणून आणि ओम श्री नमो भगवते वासुदेवाय नमः हा विष्णूचा जप करत करत सुद्धा तुम्ही त्यांचा अभिषेक करू शकता. अभिषेक झाल्याच्या नंतर मग जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही त्या सुपारीचा पण अभिषेक करायचा. जर तुमच्याकडे दही दूध पंचामृत वगैरे नसेल तर तुम्ही फक्त पाण्याने सुद्धा करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पाण्याने अभिषेक करायचा. आणि ज्यावेळेस तुम्ही सुपारी ठेवणार आहेत ना, त्यावेळेस ती खाली नका ठेवू. एखादी वाटी घ्या किंवा एखादी छोटी डिश घ्या, त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे. तांदूळ टाकल्याच्या नंतर ती सुपारी त्याच्यावरती ठेवायची, हळदी कुंकू लावून पूजा वगैरे करायची. आणि तुम्हाला पूजा वगैरे झाल्याच्या नंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे की हे विश्वकर्मा देवा, माझ्या मनातील स्वप्नाचं घर लवकर पूर्ण होऊ दे. माझ्या आयुष्यात स्थैर्य, शांती आणि स्वतःचे घर होण्याचा योग लवकर येऊ दे, हीच तुमच्या चरणी प्रार्थना, असं म्हणायचं आणि संकल्प सोडायचा. हां, अजून संकल्प सोडण्याआधी तुमचं नाव आणि गोत्र हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही ही सेवा सुरू करणार आहेत ना, त्याच्या आधी तुम्हाला एक वेळा ओम नमो श्री भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप केला तरी चालेल, किंवा ओम श्री विश्वकर्मणे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा. आणि मग त्याच दिवशी बुधवारी तुम्हाला 3 वेळा विश्वकर्मा चालीसा वाचायची आहे. मग ज्या दिवशी तुम्ही बुधवारी 3 वेळा विश्वकर्मा चालीसा वाचली आहे, त्या दिवसापासून रोज तुम्हाला जोपर्यंत तुमचं स्वतःचं घर उभं राहत नाही तोपर्यंत तुम्हाला न चुकता ही सेवा करायची आहे. म्हणजे रोज 3 वेळा विश्वकर्मा चालीसा म्हणायची आहे. हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही पूजा वगैरे केली, संकल्प वगैरे सोडला, धूप दीप ओवाळून फुलं वगैरे अर्पण केल्याच्या नंतर तुम्ही ज्या वेळेस ही विश्वकर्मा चालीसा वाचणार आहेत त्याच्यानंतर तुम्हाला किंवा त्याच्या आधीही नैवेद्य दाखवला तरी चालेल, किंवा नंतर तुमचं वाचून झाल्याच्या नंतर तुम्ही नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य दाखवत आता काय दाखवायचा, तर तुम्ही पिवळा शिरा करू शकतात, किंवा तुमच्याकडे केळी असेल तरी ठीक, किंवा गुळ पण तुम्ही अर्पण करू शकता. गुळ फुटाणे पण तुम्ही अर्पण करू शकता. कुठल्याही बघा, जसं विष्णूंना पिवळ्या वस्तू किंवा जे काही पिवळे नैवेद्य असतात ते त्यांना प्रिय असतात ना, तसंच विश्वकर्मा देवांना सुद्धा सहसा नैवेद्य पिवळेच दाखवले जातात. मग तुम्ही केळी अर्पण करा, गुळ आणि फुटाणे अर्पण करा, किंवा मग तुम्ही शिरा केला तरी चालेल. हे सगळं नैवेद्य वगैरे दाखवायचा. आणि तिथून पुढं रोज विश्वकर्मा चालीसा 3 वेळा वाचायची आहे. मग तुम्ही आता पहिल्या दिवशी तुम्ही संध्याकाळी वाचली तर एकच टायमिंग ठेवा, संध्याकाळीच वाचा. नसेल तुम्हाला ॲडजस्ट झालं तर तुम्ही सकाळी वाचू शकता, असं काही नाही. म्हणजे याचे काही नियम वगैरे स्ट्रिक्ट फार नाही आहेत. तुम्ही संध्याकाळी सुद्धा वाचू शकतात. पण जोपर्यंत आपली स्वतःची वास्तू उभारत नाही तोपर्यंत नित्य नियमाने 3 वेळा विश्वकर्मा चालीसा वाचायचीच आहे. बघा, तुम्ही सुद्धा ही नक्की करून बघा, नक्की तुमची सुद्धा वास्तूचा योग लवकरच येईल. आणि हां, ज्यावेळेस तुमचे जे काही म्हणजे काही अडचणी असतील किंवा पिरियड्स असतील त्यावेळेस ती सेवा स्किप करायची, नंतर पुन्हा आणखीन चालू करायची. आणि असं काही नाही बरं का, कुठलीही सेवा करताना मोजायची नाही. आपण जसं आता 21 पारायण वगैरे करतो ना तसं मोजायची. पण ही सेवा झालं म्हणजे विश्वकर्मा देवाची सेवा झालं, किंवा आपण आणखीन बघा ती मंगळवारची एक चतुर्थीची सेवा आहे ना, मला वाटते संकटमोचक सेवा आहे, ती सेवा सुद्धा मोजायची नसते. आणि ही पण सेवा मोजायची नाही. जोपर्यंत तुमची वास्तू उभा राहत नाही ना तोपर्यंत तुम्ही सेवा कंटिन्यू करत राहायचं. आणि ही सेवा करताना, कुठलीही सेवा करताना कोणाबद्दल मनामध्ये वाईट विचार, कोणाबद्दल मनामध्ये निगेटिव्ह कमेंट्स असं काही आणायचं नाही. आणि इतर वेळेस सुद्धा आपलं मन फक्त देवाचं नामस्मरण, जरी काही एखाद्या वेळेस वाईट विचार आला तरी लगेच देवाचं नामस्मरण सुरुवात करायचं. म्हणजे असं कंटिन्यू जर आपण करत राहिलं ना, कधी आपल्या डोक्यामध्ये एकतर निगेटिव्ह विचार पण येणार नाही. आता बऱ्याच घरामध्ये बघा, किंवा आपल्याही घरामध्ये काही ना काही संकट असतात, काही ना काही फॅमिली प्रॉब्लेम असतात.
आपण ते फेस करत असतो आणि हे सगळं फेस करत असताना खूप त्रास होतो, हे मला सुद्धा माहिती आहे आणि त्यातूनच मी सुद्धा हळूहळू जात आहे. पण कसं असतं ना, आपण कितीही सांगितलं ना एखाद्याने की बाबा नाही तू टेन्शन नको घेऊ, पण प्रत्येकाला आपापलं माहिती असतं. त्यामुळं बघा ना, मी तर सांगते सर्व ताई आणि दादांनो, तुम्ही ना कुठलीही गोष्ट सर्व आपण काही देवावर सोपवले म्हणायचं, नामस्मरण करायचं आणि पुढं चालायचं. जे करतील ते स्वामी समर्थ योग्य करतील. आपल्यासाठी योग्य काय आहे, देणारे तेच आहेत. वेळ आली की नक्की ते देतात. एवढा मात्र अनुभव खूप मोठा आहे आणि खूप मोठ्या मोठ्या संकटातून सुद्धा लवकर बाहेर काढतात. तर श्री स्वामी समर्थ. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि काही चूक झाली असेल तर माफ करा आणि सर्वांनी ही सेवा करा. बघा, खरंच याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ.